उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांना धीर दिलाय। दरम्यान यावेळी ते म्हणाले की नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, मदतीचा हात पुढे आलाच पाहिजे। यामध्ये राजकारण करणं दुर्दैवी आहे। निकष अटीच्या आहेत त्यामध्ये शिथिलता आणून तात्काळ मदत देण्याचा प्रयत्न करू, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील कारंजा येथे भेट दिल्यानंतर म्हटलेलं आहे। परांडा तालुक्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे आणि त्याचबरोबर घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंचं देखील नुकसान झाले आणि म्हणून आता नदीकाठची जी गावं आहेत त्या गावातल्या त्या देखील आणि म्हणून एकंदरीत मोठं नुकसान जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तानाजीरावांशी बोलल्यानंतर इथं जवळपास 98,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालं आणि म्हणून हे मोठं नुकसान आहे, हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिलेलं आहे, आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळ्यांना पाणी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली जाईल। एकीकडे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही दोन उपमुख्यमंत्री स्वतः फिरताय, भीषण परिस्थिती आहे, पंचनाम्याच्या आधी मदत दिली जाईल की मग पंचनामे केल्यानंतर मग मदत? तातडीची जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू, कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे, नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागं शिवसेनेनं आतापर्यंत अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे। आज सुद्धा जवळपास काही हजार घरांमध्ये तुम्ही किटचं वाटप करताय, मात्र एकीकडे दुसरीकडे तुमच्यावरती टीका केली जाते, लोकांचा संसार उघड्यावरती आहे, अशामध्ये तुम्ही मदतीचा हात देताय, जीवनावश्यक साहित्य असेल, संसार उपयोगी साहित्य असेल, सगळं रस्त्यावरती आलेलं आहे। अशा काळामध्ये राजकारण करणं किंवा टीका करणं, बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे। मदत होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत, त्यांना कपडे, आमच्या भगिनीला कपडे, आमचा भाऊ असेल त्याला कपडे, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन, भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणीही आणता कामा नये आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे, कारण आसमानी संकट आहे, जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळं राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावलं। फोटो लावून ब्रँडिंग केलं जातं असा आरोप होतोय। अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं, म्हणजे त्यांना राजकारण ज्यांनी आरोप केला म्हणजे राजकारण त्यांना तुम्ही आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का, हे आपण विचारलं ना त्यांना। आणि म्हणून यामध्ये आपल्याला आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील बिलकुल। यामध्ये NDRF देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली। मला तानाजीरावांनी परवा फोन केला होता, काही लोकांना आपल्याला एअरलिफ्ट करावं लागलं, हेलिकॉप्टर पाठवून। त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे, ते काम सरकार करेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कारंजा।